ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपलं जे चिंतन चालू आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगणं हे आपल्या हातामध्ये आहे, पण बऱ्याच वेळेला आपण बाहेरच्या परिस्थितीवर, बाहेरच्या व्यक्तींवर, बाहेरच्या घटनेवर आपला आनंद अनुभवण्याचं अवलंबून ठेवतो. कारण आनंद हा अनुभवायचा असतो आणि अशामुळे बऱ्याच वेळेला आपलाच आनंद आपल्याला अनुभवता येत नाही, म्हणून चाकता येत नाही. म्हणून साऱ्याने आनंदाने जीवन जगण्यासाठी आपण नेमकं काय अडथळे येतात, काय अनुकूल गोष्टी आपल्यासाठी हव्या असतात याचं आपण चिंतन करायचं. कारण आपल्याला सर्वांना मिळून आनंदाने जीवन जगायचं आहे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या लक्षात घ्यायचा आहे. इथे आज एक ह्या संदर्भात एक गोष्ट तुम्हाला सांगतो की माणसाला नेमकी कशाची आवश्यकता आहे, त्याच्यातून हा आनंद तो कसा अनुभवू शकेल. एक अत्यंत श्रीमंत माणूस आहे, धनाढ्य माणूस आहे, मोठी फॅक्टरी आहे त्याची, बरेच कामगार कामाला आहेत आणि त्याचं आपल्या संपत्तीवर, आपल्या प्रॉपर्टीवर, आपल्या पैशांवर भरपूर प्रेम. तर असंच एका संतांचं वचन त्या कानावर पडलं आणि त्याने ऐकलं की हे सगळं जे आहे ते तुला बरोबर नेता येणार नाही, तुला इथे सोडावं लागेल आणि तुला जावं लागेल. हे काही वचन त्याला आवडलं नाही, कारण त्याला ते आपली संपत्ती की आपला जो पैसा अडका आहे तो बरोबरच घेऊन जायचा आहे असाच विचारतो. म्हणजे ह्या जन्माला पुढच्या जन्मात आपल्याला बरोबर घेऊन जाता आलं पाहिजे. त्यामुळे मृत्यूनंतर हा पैसा आपल्याबरोबरच असला पाहिजे हा विचार त्याच्यामुळे मनात यायला लागला. आणि त्याने तो विचार करायला लागला की हे खरोखर असं आहे, हे कसं करता येईल. आणि म्हणून त्याने असं एक हेच केलं, म्हणजे हा असा प्रश्न की मृत्यूनंतर आपण आपली संपत्ती किंवा आपला पैसा अडका बरोबर घेऊन जायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, हे कोण जे मार्गदर्शन करतील त्यांना मी 1 कोटी रुपये देईन. कोट्याधीश होता की त्याला हा मार्ग हवा होता, कारण बरोबर ही सगळी संपत्ती, सगळे पैसे न्यायचे होते. त्याने आपल्या वर्कर्सना पण सांगितलं तुम्ही सांगा. पण कोणाला काही लोक समोर गपचूप ऐकायचे आणि म्हणून हा खुळा माणूस आहे की काय, मेल्यानंतर हा कसा काय नेणार, असा सगळ्यांना प्रश्न पडायचा. त्यामुळे त्याच्यासमोर तर कोण बोलत नाही, कारण हा कोट्याधीश, त्याला बोलून काय उपयोग. आणि ते त्यांच्याकडे काम करणारी मंडळी, तिथे नाही जमत आणि बाहेर पण आपल्या मित्रमंडळींमध्ये किंवा बाहेरची जी लोक ज्यांचे संबंध, तिथे हा प्रश्न सगळ्यांना मांडायचा की मृत्यूनंतर हा माझा पैसा अडका जर मला बरोबर न्यायचा असेल तर त्याला मार्ग काय. कारण जिथे आपण म्हणतो नेहमी अपाय तिथे उपाय असतो, किंवा जिथे मार्ग सुचतो किंवा मार्ग निघतो किंवा असं संतांनी काहीतरी मार्ग दिला असेल, त्या अंगाने त्याने अनेकांना हा प्रश्न विचारायचा प्रयत्न केला आणि त्यावर कोणी काही बोलत नव्हतं. कारण त्यांना तो असं कसं घेऊन जायचं, मेला हा कसा काय घेऊन जाणार, असाच प्रश्न पडत. त्याने मग 1 कोटीचे 5 कोटी वाढवले. म्हटलं मी जे हे उत्तर, हे हा मार्ग मला देईल आणि मी माझ्यावर जर हे सगळं नेऊ शकत असेल आणि मला हे पटलं तर मी 5 कोटी रुपये त्या माणसाला देईन. आता ही न्यूज अगदी बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये पसरली. पण
सगळ्यांकडे तसं काही उत्तर नव्हतं, पण एक व्यक्ती मात्र तिकडे आली आणि ती म्हणाली माझ्याकडे मार्ग आहे, हा कसा घेऊन जायचं त्याचा. तो एकदम खुश झाला, अरे वा, इतक्या दिवसांनी कोणतरी एक माणूस मला मिळाला. आणि हा जो मिळाला म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, सांग बरं कसं मी घेऊन जाऊ शकतो. तर त्याने प्रश्न विचारला, समजा तुम्हाला इथून लंडनला जायचं असेल तर तुम्ही काय करता. काय करणार, माझ्याकडचे पैसे त्याचं पाऊंड्समध्ये मी म्हणजे पैसे पाऊंड्स घेतो त्या पैशांमधून आणि ते तिथे खर्च करतो. मग अमेरिकेला गेला तर अमेरिकेला डॉलर खर्च करतो, त्यात काय मोठं. म्हणजे असं एक एक विचारत गेले की जर समजा तुम्ही जपानला गेले तर कसं काय करतात, जपानला जपानचं करन्सी वापरणार, येईन. हा, तर तसं हे सगळं असं आपण ते वापरतो. म्हणजे हेच पैसे माझे तिकडे ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि ते पैशांचा मी उपभोग घेतो. मग तुम्ही देवाच्या प्रांतात जाणार तर नेमकं तुमचा आता तिकडची करन्सी तुम्ही वापरली पाहिजे, हा त्याच्यावर उत्तर आहे म्हणे. पण शेवटी काय हाच पैसा तिथे करन्सी म्हणून तुम्हाला तिकडची देवाच्या प्रांताची करन्सी कोणती, हा मोठा प्रश्न. त्याचं कोणती करन्सी आहे, मी तयार आहे बदलायला. तर मग नक्की तुम्ही तयार आहेत का, तर हो, कारण मला माझ्याबरोबर न्यायचं. मग देवाच्या तिकडे जायची करन्सी जी आहे ती म्हणजे पुण्य. तुम्ही जितकं पुण्य सत्कर्मातून मिळवाल तीच पुण्यच हे देवाच्या प्रांतातली ही तुमची सगळ्या प्रॉपर्टीचं रूपांतर त्या पुण्य रूपाने तिथे प्रगट व्हायला लागलं की ती सगळी प्रॉपर्टी तुमच्यावर यायला येणार. कारण जसं पैसा आपण ट्रान्सफॉर्म करतो, डॉलर्स मध्ये घेतलं तर डॉलर मध्ये ते आपलेच पैसे असतात, फक्त त्याची किंमत आपण त्यामुळे कमी जास्त काय असेल ती वापरतो. त्याला खूप आवडलं, अरे हे तर मला माहित नव्हतं. मग काय करावं पुण्य मिळवायला, लोकांना मदत करा. तुमच्याकडनं जेवढं लोकांना मदत करता येईल, लोकांचं भलं कसं चिंतता येईल, म्हणजे विचार आचार, या तिन्ही अंगाने तुम्ही ज्या वेळेला तुमच्या पैशाचा सदुपयोग करायला लागता तर ह्या सगळ्या पैशांचं ट्रान्सफॉर्मेशन पुण्यात होणार आणि ही पुण्य तुमच्यावर येणार. आणि ती पुण्य आल्यानंतर ते तुम्ही परत जन्माला आल त्या पुण्याचं परत रूपांतर तुमच्या पैशांमध्ये होणार. हे त्याला पटलं आणि त्या दिवसापासून तो आपले जे पैसे अडके होते लोकांना मदत करणं, लोकांच्या उपयोगी पडणं, आपल्या हाताखालची माणसं होती त्यांना भरपूर मोबदला देणं आणि ह्या अंगाने सर्वांचे आशीर्वाद घेण्याचा तो प्रयत्न करत होता. सांगायचा मुद्दा काय, माणसाला पुण्याची नितांत आवश्यकता असते, पण ते पुण्य आपल्याला खरोखर उपयोगी पडतं हे सर्वसाधारण माणसाच्या लक्षात येत नाही. हा महत्वाचा मुद्दा की पैसा उपयोगी पडतं असं सगळेजण म्हणतात, पण खरं म्हणजे आपली पुण्याईच आपल्याला उपयोगी पडत असते आणि पुण्याईमुळे पैसा येतो आणि पुण्याईमुळे सगळी लोकांची मदत होते. हे महत्वाचं. जिथे जिथे आपण जाऊ तिथे तिथे आपल्याला जर आपल्याच चांगल्या वागण्यातून चांगले परिणाम मिळायला लागले आणि त्याच्यातून आपण पुण्याई मिळवायला लागलो तर तिथे आपण आनंदात जातो. म्हणजे आनंदाने जीवन जगण्यासाठी आपल्याकडे सद्भावना असायला पाहिजेत, सद्विचार असायला पाहिजेत, चांगले उच्चार असले पाहिजेत, सदउच्चार आणि सदाचार म्हणजे सद आचरण असायला पाहिजे. हे पुण्याई मिळवण्याचा मार्ग. म्हणजे अगदी पै महाराज काय म्हणजे, शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचने शुभ बोलाय, शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने. म्हणजे जीवनाचं सोनं म्हणजे सहज आनंदातून आपण ह्या सगळ्या गोष्टीतून जीवन जगू शकतो. कारण ह्या कर्मातून माणसाच्या ठिकाणी किंवा आपण म्हणतो माणसाच्या ठिकाणी ही जी जाणीव म्हणून तत्व आहे त्या ठिकाणी हे पुण्य जमा होतं आणि हे जमा झालेलं पुण्य त्याच्या ह्याही आयुष्यात आणि पुढील आयुष्यात उपयोगी पडतं. तिथे प्रत्यक्ष प्रॉपर्टी की प्रत्यक्ष पैसा माणूस घेऊन जाऊ शकत नाही, पण पुण्याई मात्र आपल्या बरोबर सतत असते. म्हणजे जर तुम्ही खर्च नाही केलं तुमच्याकडे संचितामध्ये पुण्याई राहते आणि हीच पुण्याई पुढच्या जन्मामध्ये उपयोगी पडते. म्हणजे आपल्या ठिकाणी आज काही आपण खूप मिळवतो आहोत, कमवतो आहोत, तर त्याच्यातून काही जितकं आपल्याला शक्य आहे तितकं लोकांच्या मदतीसाठी उपयोगी करून त्याचं सगळं
ट्रान्सफॉर्मेशन पुण्याईत करता आलं पाहिजे, की पुण्याईची संपत्ती ज्याच्याकडे भरपूर, तो माणूस आनंदाने जीवन जगतो. लक्षात घ्या, त्याला सगळं काही अनुकूल मिळतं, सगळं काही चांगल्या गोष्टी प्राप्त व्हायला लागतात, चांगली माणसं भेटायला लागतात, अगदी मार्गदर्शन, जीवनातलं मार्गदर्शन करणारे लोक भेटतात आणि त्याच्यातून आपल्याला आनंदाने जीवन जगता येतं. म्हणून आजचा जर चिंतन आपण लक्षात घेतलं तर आपल्याला जीवनामध्ये भरपूर पुण्याई मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे प्रयत्न कसा करायचा बघा, आपल्यामुळे कोणाला दुःख होता कामा नये, तर आपल्यामुळे लोकांना आनंद झाला पाहिजे, हा जो विचार तुमच्याकडे असेल तर त्या आनंदातून तुम्ही चांगलं जर बोलायला लागला सगळ्यांशी, कोणी असो, जो समोर येईल, जो तुमच्या कक्षेत येईल, त्याला तुमच्या बोलण्यातून आनंद देता आला पाहिजे, तुमच्या वागण्यातून आनंद देता आला पाहिजे, तुमच्या साध्या साध्या अगदी कृतीतून सुद्धा, की त्याच्यातून सर्वांना आनंद जे आपण द्यायला लागतो तर तोच आनंद एका बाजूने पुण्याई आनंद देण्याच्या प्रक्रियेमध्ये एका बाजूने आपल्याकडे पुण्याई भरपूर जमा होते, तर दुसऱ्या बाजूने तीच पुण्याई आनंदाला किंवा अनेक चांगल्या चांगल्या परिस्थितीला आकर्षित करते. आनंद आपल्या आतमध्ये आहे, तो फक्त आपल्याला बाहेरून येतो असं वाटतं, पण ते खरं नाही आहे. तो आनंद आतमध्ये, मग तो आतमधला आनंद अधिक अधिक आनंदाने स्फुरायला या पुण्याईचा फार मोठा उपयोग होतो. मग पुण्याई ही सर्वात मोठी संपत्ती ज्याच्याकडे आहे तो सहज आनंदाने जीवन जगायला लागतो. लक्षात घ्या, इथे कसली शंकाच नाही की या पुण्याईसाठी पुराणातल्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर त्या अगदी त्या पुण्यासाठी काय काय लोक करत होते याचं तुमच्या आश्चर्य वाटतं कधी कधी. मी अगदी साधी गोष्ट सांगतो. हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्र राजा होता, सत्शील होता, सगळं काही चांगलं होतं, पण विश्वामित्राच्या मनामध्ये आलं की हा राजा हरिश्चंद्र एवढा पुण्यवंत कसा काय, बघतो मी, त्याचं परीक्षा घेतो, आणि जर तो जिंकला तर माझं सगळं पुण्य त्याला देतो म्हणाले. पण एक लक्षात घ्या, आपलं पुण्य आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही, पण आपल्या पुण्याईने आपण जे पुन्हा सत्कर्म करतो त्याच्यातून लोकांचं भलं होत असेल तर भलं होतं, पण त्याच्यामुळे आपलीच पुण्याई वाढते. पुण्याईचा प्रभाव सर्वांवर पडतो. लक्षात घ्या, आपण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की वारस हक्काने संपत्ती मिळते, हे सगळं मिळतं, पण वारस हक्काने पुण्याई नाही मिळत. लक्षात घ्या, तसं असतं ना. एक लक्षात घ्या की ही जी सत्पुरुष किंवा संत महात्मे किंवा अगदी भगवंत म्हटलो आपण, तर त्यांची पुण्याई त्यांच्या वारसांना मिळाली असं दिसत नाही. त्यांचा प्रभाव त्यांना मिळतो. जेव्हापर्यंत त्यांच्या कक्षेत आहेत तोपर्यंत त्यांच्या पुण्याईचं, जसं कक्षेत आहे म्हणजे मी परत सांगतो कसं असतं. समजा एक 60 वॉट्सचा बल्ब आहे, त्याचा प्रकाश किती पडणार, जेवढा प्रकाश, पण त्याच्या जागी 100 वॉटचा बल्ब, तर काय होईल, अधिक प्रकाश फक्त. म्हणजे जिथे ज्याच्याकडे जास्त पुण्याई आहे त्याच्या प्रभावाखाली लोकांना बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात, पण त्यांना ते पुण्याईचा म्हणजे पुण्याई त्यांना मिळेल म्हणजे पुण्याईचा उपयोग करता येणार नाही. त्याचा प्रभाव तुम्हाला घेता येईल, पण आपलंच पुण्य आपणच मिळवायचं असतं. म्हणजे वाडवडिलांच्या पुण्याईने झालं असं जरी आपण म्हणतो, त्याचा तो प्रभावाखाली झालं, पण ती पुण्य वाडवडिलांची मिळत नाही. श्रीकृष्णाच्या मुलांना श्रीकृष्णाचं पुण्य कुठे मिळालं, साधी गोष्ट. त्याच्या अगदी सर्व यादव कुळाला ते पुण्याचं काही घेता येईना, कारण देताच येत नाही. ते प्रत्येक जण स्वतःच्या कर्मातून पुण्य मिळवायचं हे पहिले लक्षात ठेवा. आपल्या वाडवडिलांची पुण्याई आहे ती त्यांच्या बरोबर जाणार, त्यांच्या जीवनासाठी उपयुक्त पडेल. पण आपल्याला जर ही पुण्य मिळवायची असेल तर आपल्याला सत्कर्म केलं पाहिजे. महात्मा गांधींच्या मुलांना महात्मा गांधीची पुण्याई कुठे मिळाली, कारण त्याचं दुष्कर्मच त्याने एवढं केलं मुलाने की त्याचं अगदी खरं सांगा म्हणजे असं वाईट वाटतं की ज्या वेळेला त्यांचा मुलगा अगदी टीबी झाली होती, त्याला व्यसनी होता, आणि तो मुंबईच्या सायनच्या टीबी हॉस्पिटलमध्ये भरती झाला. त्याला कोणी नेलं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आलं, तर त्या डॉक्टरने त्यांना विचारलं, तू कोण आहेस,
तर त्याने सांगितलं मी महात्मा म्हणजे गांधींचा मुलगा आहे. तर त्यामुळे काहीतरी थापा मारतो असं त्याला वाटलं, का हा काहीतरी उगीच काहीतरी सांगतोय. पण ती खरी वस्तुस्थिती होती. पण तिथेच तो मृत्यू झाला, कारण व्यसन आणि अनिष्ट सगळ्या गोष्टी केल्यामुळे शेवटी महात्मा गांधींची पुण्य त्याला मिळाली नाही. परत सांगतो, म्हणजे हा जरा चर्चेचा विषय आहे, काही लोकांना तो बरोबर वाटणार नाही. पण जर लक्षात ठेवा की जेव्हा कृष्णाच्या यादव कुळाला कृष्णाच्या पुण्याचा उपयोग झाला नाही, प्रभू रामचंद्रांच्या मुलांनाही प्रभू रामचंद्रांच्या मुलाचं पुण्य मिळालं नाही, की सीतेलाही पुण्य मिळालं नाही. आपल्याकडे म्हणतो आपण की प्रॉपर्टी असते ती नवऱ्याची बायकोला मिळते, पण तशी पुण्य मिळायला पाहिजे, तशी पुण्य मिळालं नाही. प्रत्येकाने आपल्याच कर्मातून पुण्य मिळवायची असते. आणि हे कर्म म्हणजे सद्विचार, सदुच्चार आणि सदाचार, देवाचं स्मरण. देवाच्या स्मरणातून जेव्हा जे जे कराल तिथे तुम्हाला भरभरून पुण्य मिळते. म्हणून देवाचं स्मरण कसं करायचं हे सद्गुरूंकडे जाऊन शिकायचं असतं. लक्षात घ्या, दिव्यत्वाचं स्मरण, देवाचं स्मरण म्हणजे या दिव्य स्वरूपाचं स्मरण आपल्याला अखंड असावं लागतं. आणि ह्या स्मरणातून जेव्हा कर्म होतं तेव्हा तिथे भरभरून पुण्य प्राप्त होते. आणि म्हणून महत्वाचा सिद्धांत सांगतोय की कोणालाही वारस हक्कानेही पुण्य मिळत नाही, की ह्याचं एखादं पुण्य विश्वामित्राने सगळं केलं आणि मी त्यांनी आपली पुण्याई दिली असं जे म्हटलं जातं ते काही खरं नाही. उलट विश्वामित्रांनी त्यांच्या परीक्षा करताना छळ केला, त्याच्यातून विश्वामित्रांकडे पापात्मकच संचय झाला. लक्षात घ्या, त्यांची पुण्य द्यायची तर दूरच, पण ह्यांचे पापच वाढलं. कारण तुम्ही दुसऱ्याचं परीक्षा बघण्याचा हक्क काय तुम्हाला? तो सुखाने राज्य करत होता, तर त्याला जाऊन आम्ही तुझ्या स्वप्नात गेले आणि स्वप्नात तुम्हाला राज्य दिलं, आता मला राज्य दे. आजच्या काळामध्ये असं कोण गेलं असं, समोरच्या माणूस कानाखाली चढवलं म्हणजे जा घरी जा, कसलं स्वप्न पडतं आणि कसलं तुझ्या स्वप्न आम्हाला काय पडलंय. कारण तसं शक्यच नाही. एकदा पै महाराज पण म्हणाले की राजा हरिश्चंद्राला एवढं सांगता आलं, स्वप्नात दिलं ना, म्हणजे स्वप्नात मी दिलं, माझं स्वप्नातच घे, प्रत्यक्ष मी दिलेलं नाहीये तुला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून शहाणपणाने विचार करा. म्हणजे आता बौद्ध दिनासाठी या राजा हरिश्चंद्र किती पुण्यवंत होता हे सांगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा बोध आहे. पण एक लक्षात ठेवायचं, खूप कष्ट केले किंवा एका चांगल्या गोष्टीसाठी. मग आता बघायला गेलं, साध्या पैशासाठी आपल्या पत्नीला गुलाम म्हणून विकलं गेलं, मुलाला गुलाम म्हणून विकलं गेलं, स्वतःलाही गुलाम म्हणून विकून घेतलं. ह्यात कर्तृत्व काय आणि ह्यात पुण्य काय बघायला गेलं तर स्वतःच्या कर्तृत्वावर आपण सगळ्या गोष्टी सगळ्या चांगल्या म्हणजे सद्विचार केला असेल तर त्याने अगदी हे सांगितलं त्याग केला राज्याचा. ह्या राज्याचा त्याग करून काय पुण्य मिळालं? उलट पापच निर्माण झालं. ते लोकांना तू सुखी करत होतास, तुझ्या ज्ञानाने दानाने लोक सुखी होत होते. तिथे फक्त विश्वामित्र आले आणि त्याने सांगितलं आणि तू राज्यात देऊन मोकळा झालास. त्याच्यातून काय झालं? असं कधी होऊ नये. जीवनविद्येचा जो सिद्धांत आहे लक्षात ठेवायचा, प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे ही जी दृष्टी आहे की जे आहे ते संपूर्ण दिव्य स्वरूपाचं आहे आणि त्या दिव्य स्वरूपाच्या स्मरणातूनच आपल्या वाटेला आलेलं जीवन आपण आनंदाने जगायचं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती, मानवी द्यायच्या अपेक्षा मी म्हणेन, प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वरी शक्तीतूनच प्रगट झालेली शक्ती आहे. आणि ह्या शक्तीने आपलं जीवन ह्याच प्रभू स्मरणातून म्हणजे स्वस्वरूपाच्या स्मरणातून आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आनंदाने जगता आलं पाहिजे. हा आनंद बाहेरून नाही, आतून. बाहेरून हे निमित्त, आतमध्येच आनंद स्फुरतो. बाहेरच्या काही गोष्टींमुळे आपल्याला आनंद होतो असं म्हणतो, ते आतून स्फुरतो. आणि म्हणून पुण्य मिळवा तर अधिक सुखी व्हाल. लक्षात घ्या. पण पुण्य मिळवण्यासाठी उगीच नको असलेले त्याग करू नका आणि नको असलेले भोगातही अडकू नका. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात ना, नको गुंफू भोगी, नको पडू त्यागी, लावणी सारे अंगी देवाच्या. जे आहे ते सर्व देवाचं आहे, या भावात तू जीवन जग. म्हणून त्यागाच्या मोठमोठ्या गोष्टी करू नको. त्याग करायची काहीच आवश्यकता नसते. जी आवश्यकता कोणत्या त्यागाची? मीपणाचा त्याग.
माझं माझं जे मला वाटतं ते सर्व देवाचं आहे. ही त्यागवृत्ती आहे, वस्तूचा त्याग नव्हे. जे तुमच्या वाट्याला आलेला आहे त्याचा तुम्हाला भोग घेता आला पाहिजे. त्या नाही आपलं नाही आपलं नाही असं करून गपचूप बसेल तर काय, समोर बासुंदी नाही आम्हाला बासुंदी नाही खायचे, परमार्थ करतोय. कसला परमार्थ करतोय? असा परमार्थ नसतो तो. परमार्थ हा मनाचा प्रांत आहे, लक्षात घ्या. आणि प्रपंच हा देहाच्या अपेक्षेत जीवन जगण्याचा प्रांत आहे. जगतं मनच म्हणजे जाणीवच. पण जाणीवेला जे ज्ञान प्राप्त होतं तिथे त्या जाणीवेच्या ठिकाणी परमार्थ सिद्ध होतो. आणि त्या जाणीवेने त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर ज्या तिच्याकडनं प्रपंच होतो तर तिथेही पुण्य प्राप्त व्हायला लागतं. दोन्ही बाजूनी लक्षात घ्या. देवाचं स्मरण म्हणजे स्वरूपाचं स्मरण म्हणजे जे हे तत्व आहे त्या तत्वच सर्व रूपारूपाने प्रगट आहे. हा जो भाव जो आपल्याकडे यायला लागतो त्या भावातून आपण सर्वांना उपयोगी पडायला लागतो. लक्षात घ्या. महाराज पै महाराज नेहमी सांगतात जो दुसऱ्यांना उपयोगी पडतो तो खरा योगी. खरा योगी. नुसतं आपण एकट्या पोटी नुसती तपश्चर्या केला म्हणजे तो योगी झाला नव्हे. सर्वांना उपयोगी पडता आलं पाहिजे. त्याच्यामुळे सर्वांना काहीतरी आनंद मिळण्यासाठी किंवा काही गोष्टी मदती अडचणीत मदत करणारा जो माणूस असेल तो खरा योगी असतो. जो कोणाच्याच उपयोगी पडत नाही तो नुसता तपश्चर्या करत बसला तर तो योगी नव्हे, तो उपयोगी पण नाही. हा भाग लक्षात घ्यायचा. म्हणून आपलं जीवन इतरांना उपयोगी पडण्यात पुण्याची प्राप्ती होते. परत सांगतो, आपलं जीवन इतरांना उपयोगी पडण्यात परमार्थाची प्राप्ती होते. आणि त्यालाच जीवनविद्या योगी म्हणतात की त्यालाच जीवनविद्या ही योगाची जीवन जगण्याची पद्धत सांगतात. म्हणून खरा योगी तोच तो दुसऱ्यांना उपयोगी पडतो. म्हणून आपल्याकडे काय आहे किती आहे ह्याचा व्यवस्थित शहाणपणाने विचार करा. सगळं दान द्यायला जाऊ नका. राजा हरिश्चंद्र सारखं सगळं राज्य देऊन गेला आणि मग त्याला स्वतःलाच विकावं लागलं, बायकोला विकत द्यावं लागलं, मुलाला विकत द्यावं लागलं. म्हणजे अशी अनिष्ट परिस्थिती इतकी झाली. आणि त्याच्यातून आपण म्हणतो अरे केवढं प्रचंड. म्हणून इथे आपण म्हणतो ना प्रचंड आदर्शवाद. महाराज पै महाराज काय म्हणतात, आदर्शवादाचा अतिरेक जीवनविद्येला मान्य नाही. म्हणून अशी आदर्शवादी माणसं म्हणजे आकाशात पाहतात आणि जमिनीवर चालतात आणि जमिनीवर असलेल्या खड्डा त्यांना दिसत नाही त्यामुळे खड्ड्यात पडतात. आदर्शवादाला मर्यादा आहेत. आदर्शवाद म्हणजे वाटेल तेवढा त्याग करा हा त्याचा अर्थ नव्हे. जीवन जगताना प्रपंच करत असताना संसार करत असताना संसारातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या असतात. तिथेही पुण्य सांभाळायचे असतात म्हणजे आनंदाने जीवन जगत. सगळं जीवन परमेश्वराच्या भावामध्ये सांभाळायचं असतं. अगदी ही तरुण मंडळी आज सगळी कामधाम करतायत, पैसा खूप कमवतात, पण त्यांनी आपलं स्वतःचं सेव्हिंग करणं हे सावध माणसाचं लक्षण आहे. जर सेव्हिंग नाही केलं तर महाराज नेहमी म्हणायचे शेविंग करायला लागेल. वय गेलं, नोकरी संपली, रिटायर झालं, मग काय करशील, शेविंग कर, मग तिथे कमाई होईल तर होईल, नाही तर पैसे कोण देणार तुला. म्हणजे हे जे दृष्टिकोन आहे आपला प्रपंचामध्ये पण शहाणपण हवं, पण त्याचबरोबर आपण इतरांना उपयोगी पडलं पाहिजे. जो उपयोगी पडत नाही त्याच्याकडे पुण्यही प्राप्त होणं फार कठीण, लक्षात द्या. म्हणून बोलण्याच्या मार्गदर्शनातून उपयोग आहे. मार्गदावी त्याच्या पुण्या नाही पाय. म्हणजे इथे का सांगितलं असं की तुम्ही जो मार्गदर्शक असतो, तुम्ही एखाद्या माणसाला रस्ता दाखवता, बरोबर रस्ता दाखवला तर ती पुण्याही तुम्हाला मिळाली, लक्षात घ्या. म्हणजे खूप मोठं केलं नाही पण आपण त्याचं एक योग्य मार्गावर नेऊन ठेवलं. म्हणजे आपण एखाद्याला चांगल्या मार्गावर नेतो तर तिथे पुण्य असते. की एखाद्या वाईट मार्गातून एखाद्याला वाचून आपण एखाद्या व्यक्तीला चांगल्या मार्गावर आणलं त्याचं पुण्यही मिळते. म्हणजे नुसते पैसा देणं म्हणजे पुण्यही नव्हे. जमत असेल, मदतीला खरोखर गरज असेल तर ती पुण्यही बरोबर. आता ह्या बाबतीत आणखीन एक महत्वाचा मुद्दा येतो, जसा पुण्याच्या बाबतीत म्हणतो की आपण जेव्हा एखाद्याला गरीब म्हणून पैसे देतो आणि तो गरीब म्हणणारा माणूस त्या पैशाचा व्यसनासाठी जर उपयोग करत असेल तर ती पुण्याई त्याला कशी मिळेल असा प्रश्न पडतो. बघा लक्षात घ्या.
इथे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जो सद्भावनेतून एखादं दान करत असेल तर त्याला ती पुण्याई मिळतेच. पण तो दान घेणारी व्यक्ती त्या पैशाचा किंवा त्या मदतीचा उपयोग म्हणजे दुरुपयोग करत असेल तर ते पाप त्या व्यक्तीला मिळेल, त्या माणसाला नाही मिळणार. काय सांगतो लक्षात घ्या. परत असा प्रश्न एकाने विचारला होता म्हणून तो राहिला. आता आज आठवला. निळकंठनेच विचारलेला होता, पण तो आपण बोलू म्हणून राहिला. पण आज पुण्याची गोष्ट आहे. तर त्याने विचारलं होतं की आपण ज्यावेळेला एखाद्याला मदत करतो आणि तो भिकारी म्हणून मदत करतो की गरीब माणूस मदत करतो आणि तो माणूस त्याचं व्यसन करतो किंवा वाईट मार्गाने तो पैसा वापरतो, मग ते पुण्य त्याला मिळेल का? दान करणाऱ्याला दानाचं पुण्य मिळतं, पण दान घेणारा त्या चांगल्या गोष्टीचा दुरुपयोग करत असेल तर त्याचं पाप त्याला मिळतं, त्याला नाही मिळणार. कर्म ज्याचं कर्म चांगलं त्याला पुण्य मिळणार आणि ज्याचं कर्म दुष्कर्म आहे त्याला पाप मिळणार. लक्षात ठेवा. म्हणून मदत करताना मात्र जपून मदत करा. असं नाही तो व्यसन करतो म्हणून दे आपल्याला काय करायचं असं नका. जिथे गरज आहे तिथे मदत करा. महत्वाचं मुद्दा. काही लोकांचं बघा, काही संस्था गब्बर असतात, पैसा भरपूर आहे पण त्यांना पैसे मिळवायचेच हौस असते आणि मग दान करा मग तुम्हाला पुण्याई मिळेल असं मोठा प्रोपोगंडा करतात. तिथे पुण्याई नाही. जिथे गरज आहे, जी संस्था खरोखर त्या पैशाचा सदुपयोग करत असेल तर तिथे जाणीवपूर्वक आपल्याला मदत करता आली पाहिजे. पण जी संस्था फक्त नाव मोठं सांगते किंवा त्या पूर्वी असलेल्या सत्पुरुषाच्या नावावर ती संस्था चाललेली असेल आणि तिथे नुसतं पैसा द्या म्हणणारी जी तिकडची दुसरी मंडळी जी असतील ती लोकांना भुलवतायत, तिथे मदत करू नये असं मी स्पष्ट सांगेन. मदत कुठे करावी? जिथे गरज आहे तिथे. जो भुकेला आहे त्याला अन्न द्या, पण ज्याचं पोटच भरलंय त्याला अन्न देऊन काय उपयोग? आणि तो जेवणार पण नाही. म्हणून बऱ्याच वेळा आपण म्हणतो श्राद्ध करताना लोकांना जेवण दिलं पाहिजे. मी म्हणेन लोकांना नाही, भुकेले जे असतील त्यांना जाऊन अन्न द्या, श्राद्धाच्या नावाखाली द्या, कशाची नावाखाली, ती पुण्य मिळेल. म्हणून अगदी एकनाथ महाराजांचंच गोष्ट सांगतो. एकनाथ महाराजांनी ज्यावेळेला त्या दिवशी श्राद्ध होतं म्हणून सगळ्या ब्राह्मणांना बोलवायची तिकडे पद्धत होती त्या काळामध्ये. आताही आहे. स्वतः एकनाथ महाराज पण ब्राह्मणच होते आणि त्यांनी आपल्याच ते जे कोण पुरोहित वगैरे होते त्यांना बोलवायचं ठरवलं आणि तिथे ते जेवण सकाळचं बनवायला सुरुवात झाली लवकर. तर तिथून दलित समाजाची काही मंडळी चालली होती. त्यावेळेला त्यांना बिचारांना फार वाईट परिस्थिती असायची, गरिबी असायची आणि लोक शिवाशिव होऊ नये म्हणून त्यांना लांबूनच बघणं वगैरे असा प्रकार. तर तिथून ह्यांना सुगंध आला. सगळी घरचे म्हणजे मंडळी होती, म्हणजे जेवणाचा सुगंध इतका आला सकाळी सकाळीच. तर ती मंडळी काय म्हणाली, काय छान वास येतोय ना, जेवण चालली आहे. हे एकनाथ महाराजांनी ऐकल्यावर त्यांना वाटलं अरे ह्या लोकांना पहिलं दिलं म्हणून त्यांनी सगळ्यांना बोललं या आणि त्यांना जेवण वाढलं आणि ती पोट भरून सगळी गेली. हे पुरोहित वर्गाला कळल्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला. अरे याने जात बुडवली. आता बघा, जो माणूस इतकं प्रामाणिकपणे सत्कर्म करतो त्याच्या मागे पुण्यही असणारच. पण पुरोहित वर्ग, आपणच श्रेष्ठ इतर कनिष्ठ हा भेदाभेद करणारी मंडळी आहेत, त्यांना ही पुण्य कशी कळणार म्हणून त्यांनी बहिष्कार टाकला. पण अशी गंमत सांगितली जाते, हे गेले नाहीत पण एकनाथ महाराज सगळे पूर्वज गेलेले तिथे जेवायला बसले होते, अशी एक आख्यायिका आहे. काही असो, पण त्याच्या मागचा बोध काय लक्षात ठेवायचा आहे. जो भुकेला आहे त्याला अन्न द्या, तहानलेला आहे त्याला पाणी द्या, ज्याला गरज आहे त्याला मदत करा. रस्ता क्रॉस करताना एखादा आंधळा माणूस असेल तर त्याला मुद्दाम हात धरून यायला काही हरकत नसते. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही कसं, एखादी वयस्कर व्यक्ती असेल त्याला रस्ता क्रॉस करायला भीती वाटत असेल तर मुद्दाम त्याला धरून घेऊन तो मार्ग दाखवा. इथे पुण्यही आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पुण्यही आहेत. म्हणून पुण्य मिळवा आणि सुखी व्हा. सर्वात सोपा, सत्कर्म करा आणि सुखी व्हा. सद्विचार करा, सुखी व्हा. सदुच्चार करा, सुखी व्हा. सदाचार करा, सुखी व्हा. म्हणून असं हे जीवन आपण आनंदाने जीवन जगू शकतो. आणि हे जे आनंदाने जीवन जगायचं असेल तर हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण इथे देवाचं स्मरण हे तितकंच महत्वाचं आहे. पण देवाच्या स्मरणात सत्कर्म करा, हे सर्वात मी सांगेन.
जो देवाच्या स्मरणात सत्कर्म करतो तो खरा सुखी होतो आणि खरंच सुख सर्वांना मिळो अशी सद्गुरूंनी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ईश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.